मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे, पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असते, तर आपण हे आंदोलन करू नये. आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो. 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजे. आणि दादानी मला आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलंय, समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलंय. मी आज इथे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये आमदार म्हणून नेता म्हणून आलो नाही, तर मी मला एक अभिमान वाटला की मनोज दादांनी मला इथे आवाहन केलं की प्रसाद भाऊ जर माझ्याकडे इथे चर्चेला आले, माझे प्रश्न समजून घेतले, तर आम्ही देखील त्यांच्या खांद्यावर मान टाकायला तयार आहे. चर्चेला आलो. माझ्या मनामध्ये प्रसाद लाड म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून एक मराठा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काय झालो, आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील देशातील समाजाला जो मान मिळाला, एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता. आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना, नेतृत्व करत असताना, सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलोय. मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील असतो. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी काळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या, बघा प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन.